तर खमेनींच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी आता इराणनं दिलेली आहे आणि इराणच्या मशिदीवरती बदल्याचा लाल झेंडा आहे तो फडकवण्यात आलेला आहे. खमेनींच्या मृत्यूचं जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मध्य पूर्व आशियामध्ये जोरदार युद्धाला तोंड फुटणार असं दिसतंय. इराणकडून आजूबाजूच्या देशांना लक्ष केलं जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. तर इराण आणि इस्रायलच्या संघर्ष आता जो आहे तो दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतो आणि अशामध्येच गाझापट्टीतून डागण्यात येणाऱ्या रॉकेट्सना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने जोरदार हवाई कारवाई सुरू केलेली आहे. गाझापट्टी आणि सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती समोर येते. या युद्धाचा परिणाम केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर जागतिक राजकारणावर सुद्धा होतोय. अमेरिका, इराण यांसारख्या देशांची भूमिका या संघर्षात आता महत्त्वाची ठरते. प्रशासनाकडून लोकांना बंकरमध्ये आश्रय घेण्याचा सल्ला दिला जातोय. या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर आकाशांमध्ये क्षेपणास्त्र मोठ्या प्रमाणात उडताना बघायला मिळतात, कारण दोन्ही बाजूने परस्पर विरोधी हे क्षेपणास्त्र डागली जात आहेत. स्थानिक भागांमध्ये, रहिवासी भागामध्ये ही क्षेपणास्त्र डागली जात आहेत. त्यामुळे नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. स्थानिक नागरिकांमध्ये एकंदरीतच भीतीचं वातावरण बघायला मिळतंय. आप लोग देख सकते हैं कि यहाँ पे सब स्कूल, कॉलेज, जॉब सबको छुट्टी दे दी गई है. आप लोग रोड पे भी देख सकते हैं, रोड पे भी यहाँ पे कोई नहीं है. पिछले 30 घंटों में यहाँ पे बारंबार 10-10 मिनट पे सायरन बज रहे. यहाँ की सिचुएशन बहुत ही ख़राब है. सब लोग अपने बंकरों में बंद है. कल रात से कोई सोया नहीं है, किसने कुछ खाया नहीं है. सब अपने भगवान को प्रे कर रहे जल्द से जल्द ये जो वॉर है वो स्टॉप हो जाए. और आप लोगों को पता है 2-3 दिन पहले जो नरेंद्र मोदी जी थे वो जो एयरपोर्ट पे आए थे, बेन गुरियन एयरपोर्ट, वो एयरपोर्ट भी बंद कर दिया गया है अगले 24 घंटों के लिए. यहाँ पे कभी भी कुछ भी अलार्म बज सकता है. अभी भी इस वक्त मेरे मोबाइल में नोटिफिकेशन आ रही है